जय गुरु खांडेक माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज सकाळी सकाळी बघा दारावर टप आले होते. आमच्याकडे असे टप साड्यावर, केसांवर किंवा पंचे वगैरे काही असतील तर त्यावर देतात. तर मी एक टप आणि 2 बास्केट असे कपडे वगैरे ठेवायला कशा तरी उपयोगाला येतील म्हणून घेतले होते. तर आज मी जेवणामध्ये मुद्दा भाजी, गरम भाकरी, भात आणि टमाट्याची चटणी बनवलेली होती. आणि ऋतूच्या अन्नाला अगोदर जेवायलाही वाढलं, कारण मी गरम भाकरी करत होते. त्यांना जेवून घ्या म्हणलं. माझी जपपोती वगैरे व्हायची होती, त्यामुळे मी थोडासा मला वेळ होता म्हणून थांबले होते. आणि विचार केला होता आपण ताक करून जेवायला बसू, जप वगैरे करून. तर मला याच्यामध्येच खूप उशीर होऊन गेला, कारण आज काय झालं होतं माहीत नाही ताकाला. पण अगोदर थंड पाण्याने केलं, मग तिथे काही नुसता फेसच आला, काही व्यवस्थित लोणी वगैरे आलं नव्हतं. पुन्हा गरम पाणी करून घातल्यावर आलं. मग यानंतर कपडे वगैरे धुवून वाळू घालून घेतले. आणि आज मला भरपूर सारे कपडेसुद्धा घडी करायचे होते. 2 दिवस झाले लेकरं जाणार आहेत, त्यांची आवरावरी करून देण्यामध्ये माझे हे कपडेसुद्धा घडी करायचे राहून गेले होते. तर आज सकाळी ज्या दारावर मी बास्केट घेतले होते त्यामध्ये मी लेकरांचे आज कपडे ठेवणार आहे, कारण आता लेकरांचे कपडे लागणार नाहीत. बरेच दिवस लेकरं तिथंच राहतील, त्यामुळं हे धूळ वगैरे खाणं नको म्हणून मी ह्याच्यामध्ये पॅक करत आहे. एका बास्केटमध्ये देवा मार्तंडाचे कपडे पॅक केले आणि एकामध्ये ऋतूचे पॅक करून ठेवलेले आहेत. सकाळी घेतलेल्या 2 बॅगा अशा वापरात आल्यात. आणि हे फ्लिपकार्टहून मी मिशोहून हे सगळे ऑर्गनायझर मागवले होते. यानंतर त्यामध्ये सुद्धा बरेच माझे कपडे, साड्या, ह्यांचे धोतर, शर्ट घालून ठेवलेले आहेत. तर असा होता माझा कालचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गुरु माणिक.